माझी मात्रा लागू पडते। न ठरवता न प्लॅन करता ते सगळं आपसूक घडायला लागलं जे मला हवं होतं। ते सगळं आपोआप घडत चाललंय। मी आई आजीपासून जितका दूर जातोय तितकीच जान्हवी तिच्या जवळ येते। मी आई आजीशी जितके टाईज तोडेन तितकी जान्हवी तिच्या जवळ जाईल। माझी पोकळी भरून काढण्यासाठी आता आई आजीला जान्हवी शिवाय पर्याय नाही। एक खड्डा निर्माण केला की एक डोंगर आपोआप तयार होणारच। जान्हवी माझ्या घराचा एक अविभाज्य घटक बनायला हवी। माझ्यापेक्षा तिला त्या घरात जास्त महत्व असायला हवं। आणि ते फक्त मी त्या घरात नसेन तरच साध्य होईल असं दिसतंय। आई आजी मला क्षमा कर। मला तू हवी आहेस आणि मला तुझ्या पुढे नमतं घेऊन नम्र होऊन आपल्या घरात परत यायचंय। पण त्याही पेक्षा जास्त मला काही हवं असेल ना तर ते तुझ्या आणि जान्हवीतलं प्रेम आणि विश्वासाचं नातं निर्माण होणं। त्यासाठी मला थोडा वेळ द्यावा लागेल। तुम्हा दोघींना स्पेस द्यावी लागेल आणि तुमच्यापासून दूरही राहावं लागेल। अय्याजी प्लीज मला माफ कर। मला तुझ्याशी थोडंसं रूडली वागावं लागेल। मला नको असलं तरी आपल्यात एक डिस्टन्स निर्माण करावा लागेल आणि आपल्यामधला डिस्टन्स वाढला की आपोआपच जान्हवी आणि तुझ्यामधला डिस्टन्स कमी होईल। तो बाण कुठे गेला? बाण? हा बघा बघा बघा। अच्छा, वाटलं होतं कळलंय पण काही कळलेलं नाहीये। परत पोरांकडून समजावून घेतलं पाहिजे। आई तुझं बघून मलाही असं वाटायला लागलंय की मीही हे शिकावं। खरंच शिकायला पाहिजे बेबी। काळाबरोबर राहायला पाहिजे। आधी मला वाटायचं पण आता हे पाहिल्यापासून वाटतंय आपण आउटडेटेड झालोत। हे आई तुझं शिकून झालं की मग तू मला शिकवशील? मला तरी कुठे येतंय, फक्त लॅपटॉप ऑन ऑफ करता येतो बस। जमेल ग? अवघड आहे ग, वाटतं तितकं सोपं नाहीये। अगं हळूहळू का होईना पण जमेल। त्याला विचारलंच राहण्याविषयी? नाही फोनवर नको, मी प्रत्यक्षच भेटून विचारते त्याला। का? म्हणजे तो ऐकेल असं वाटत नाहीये ना। म्हणजे फोनवर मला कन्व्हिन्स नाही करता येणार त्याला। मी त्याला प्रत्यक्ष भेटले ना की मी समजावू शकेन आणि मग माझं ऐकेल तो। एकतर त्याने हॉटेलात राहणंच मला पसंत नाहीये। त्याला घरात राहायचं नाही ठीक आहे, पण निदान एखाद्या डिसेंट बंगल्यात किंवा एखाद्या फ्लॅट मध्ये राहिला तर। एवढे फ्लॅट घेतलेत ना इन्व्हेस्टमेंट म्हणून, काय बिघडतं? मी बोलते त्याच्याशी। पण मी सुचवलंय असं सांगू नकोस। नाही सांगणार, आहे माझ्या लक्षात। याबद्दल आपलं बोलणं झालंय असंही दाखवून देऊ नकोस त्याला, नाहीतर त्याला वाटेल मी घराबाहेर पडलो तर म्हातारीला काही उद्योगच नाहीये माझा विचार करण्याशिवाय। अगं असं कसं वाटेल त्याला? आता त्याच्या कुठल्याच वाटण्याचा आणि वागण्याचा भरोसा देता येत नाहीये। असं काही नाहीये ग आई। चल उद्या लवकर उठायचंय, झोपायला हवा। गुड नाईट। गुड नाईट। वहिनी आता मला काय माहिती, आई एकदम अशा भस्कन समोरच येतील त्या। अगं पण आपल्याला आठवत नाही तर भस्कन नाही बोलायचं ना। वहिनी काय बोलले मी? घ्या आता हेही हिला आठवत नाही। सांगा ना तुम्ही। आईने तुला काय विचारलं? काय? भाजी आणायला गेला होतात का? तर तू नाही ते म्हणजे नशीब पचकली नाहीस। नाही ना बोलले मी काही नाही। उलट तुम्ही काय म्हणालात बेबी बनसन ना, करमत नव्हतं का मग तुम्हाला? यायचं आमच्या बरोबर। नशीब नर्मदा वहिनीने अडवलं, नाही तर काल तर ना आपलं भांडच फुटलं असतं। शरे तेवढं बरं तुझ्या लक्षात राहतं। आता लक्षात राहतो। एक मिनिट, छोटी आई मोठी आई तुम्ही दोघीही काही बोललेला नाही आहात। हा तेच तर। अरे काय ग, नाश्ता जेवण सगळं तूच केलंस की काय? हो का?
मला आवडतं. वहिनी, अगं तसं नाही, म्हणजे आम्ही केलं असतं ना. हा, तुम्हाला इतकं समजावूनही तुम्ही नीट करतही नव्हता आणि खातही नव्हता. म्हणून म्हटलं आता अन्न वाया जाऊ नये म्हणून तरी खाल. नाही नाही, यापुढे असं होणार नाही. आम्ही चांगलं खाणार पिणार, श्रीने सांगितलंय आम्हाला. हो की नाही शरे? हो हो. आणि आमची स्पर्धा पण होणार आहे, हो की नाही? हा, माझी तर गुरु ठरली आहे जान्हवी. आणि माझी आई. हसायला का झाला? वैदी, तुम्ही रागावू नका हा, पण ना खर तर तुमचा पचका झालाय. कसा? तुम्हाला काय वाटलं होतं की जान्हवी ऑफिसला जाईल आणि आई घरात असतील, म्हणजे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त वेळ इंग्रजी शिकता येईल. पण आता आई पण ऑफिसला जाणार आहेत, म्हणजे तुम्हाला जास्त शिकता येणार नाहीच आहे. शिकणाऱ्यावर पण असतं शरे. म्हणजे वेळ किती गेला ते महत्वाचं नाही, वेळ कसा गेला ते महत्वाचं आहे. हा, ठीक आहे ना. मग आता उरलेलं सगळं ना आपण स्पर्धेतच बोलू. हो, आणि तेही फार फार इंग्रजीमध्ये. मला चालेल. मलाही चालेल. अरे अरे, 1 मिनिट. बरं मी निघते, मला उशीर होतोय. ए पण ऐक, आज आल्यावर संध्याकाळपासून आपली शिकवणी सुरू. शरे, असं हिणवायची गरज नाही. हा, माझी शिकवणी सुद्धा संध्याकाळपासूनच आहे. मी कुठे हिणवलं वहिनी? असं असं दाखवलंच ना करून. अरे अरे, बरं मला उशीर होतोय, मी निघू का? नीट जा. मी बोलणारच होते. चला बाय. हे सगळं उद्यापासून तू काही करायची गरज नाही, आम्ही करू. हा. हो का? बघू. अरे बाय. सांभाळून जा. बहिणी, एक बरं झालं, आपल्या दोघांचे गुरु ठरले, माझी जान्हवी आणि माझी आई. हा. शरी, हा. पण जज तोच असणार आहे का जो ठरलाय? जज कोण ठरला बहिणी? श्री. हे काय तुझा डबा. डबा अरे तर सकाळ संध्याकाळ बाहेरचं खाणं बरोबर नाही ना श्री. तू केलास? का? नाही, सहज विचारलं. हो. थँक्स. अगं पण कशाला त्रास करून घेतेस? आता तू हॉटेलवर राहतोय तर मला करावंच लागणार ना. अच्छा, म्हणजे आणखी काही दिवस? म्हणजे अगं म्हणजे मी एका एजंटला सांगून ठेवलंय, तो आज उद्यामध्ये मला एक वेल फर्निश फ्लॅट दाखवतोय. तू येणार ना फ्लॅट बघायला? काय गरज आहे ह्याची श्री? तू येण्याची ना? अर्थात आहे. फ्लॅट बघण्याची. काय झालं? गप्प का झालायस मग? नाही, मी आता चिडायला लागलोय म्हणून मी गप्प झालो. चिडण्यासारखं काय आहे यात? जान्हवी, आपण नको ना या विषयावर बोलायलाच नको. कारण काय, मी रागाच्या भरात काहीतरी वेगळं बोलून जाणार आणि मग सतत मला त्याचा पश्चाताप होत राहणार. त्यापेक्षा नकोच. श्री असं का करतोय? हे बघ, तू चिड, तुला हवं तर, तुझा हक्क आहे रे तो. पण असा गप्प नको राहूस. आपण जर असे गप्प राहिलो ना तर त्याचा कधीतरी विचित्र स्फोट होतो. तुला घर बघायला यायचं नसेल तर तू नको येऊस. हा, अरे मला तसं नव्हतं म्हणायचं श्री. नाही, तू तसं नाहीच म्हणत, खरंय तुझं. पण प्रत्येक वेळी तुझं असंच असतं. म्हणजे मी ऑफिस सोडतोय म्हणालो तेव्हाही तू असंच केलंस, आता घरी येणार नाही म्हणतोय तरी तुझं असंच आहे. अरे पण श्री, तू या घरापासून दूर जाऊ नये इतकीच इच्छा आहे ना रे, बाकी काही नाहीये. ते मी ऑलरेडी गेलोय. असं नको ना बोलूस. जान्हवी, हे असं इमोशनल होऊन कसं चालेल? मी त्या घरात येणार नाहीये हे नक्की. मग आता मी काही महिनोन महिने हॉटेलमध्ये राहणार आहे का? नाही, मला माझी काहीतरी वेगळी व्यवस्था केलीच पाहिजे. हो, पण तुझी ही प्रत्येक व्यवस्था तुला घरापासून एक एक पाऊल दूर नेतीये, याचं टेन्शन आलंय मला. आणि मला आपलं घर अबाधित राहायला हवंय. आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट घडतेच असं नाही. अरे पण आपण प्रयत्न तर करू शकतो ना. मला ते शक्य नाही. श्री प्लीज. जान्हवी, तू मला आता प्रत्येक वेळी मागे खेचायचा प्रयत्न करू नकोस. तू चिडतोयस का?
मी तुझ्यावर नाही, मी या विषयावर चिडतोय. म्हणजे हे बघ, ते घर हा चॅप्टर माझ्यासाठी बंद झालेला आहे आणि तू पुन्हा पुन्हा तेच तेच बोलतेस. तुझ्यासाठी तुझं कुटुंब हाही चॅप्टर बंद झालाय का? एकतर ना ते काय बोलतात मला अजिबात कळत नाही आणि बोलायला गेले ना की खूप बोलतात यार ते. आता कालच मला म्हणाले की नायकांच्या कंपनीच्या अकाउंट मध्ये हे सगळं घाल, पण आज काय म्हणाले की त्यांच्या पर्सनल अकाउंट मध्ये घाल. आता मी त्यांना विचारायला गेले ना तर परत मला बोलतील यार, खूप बोलतील. ए जान्हवी, तूच विचार ना त्यांना याचं नक्की काय करायचंय ते. नको ग बाई, पुन्हा चिडचिड व्हायची तुझ्यावर. मुळीच नाही. एकतर तू आधी गुणाची आणि त्यातून आता तू गोखले. हो, पण म्हणून उगाच काय चिडायचं? मी चांगल्यासाठीच सांगत होते ना. काय कोणाशी काय बोलली, काय सांगत होती गुणाला? काय सांगत होते? जान्हवी, आता तू तरी प्लीज माझ्याशी व्यवस्थित मला कळेल असं बोल यार. काय झालंय? ओ नो, रोमॅन्टिक कपल मध्ये भांडण? गप्प बस ग, भांडण वगैरे काही नाही. जरा भांडण नाही ग बाई. दिल्लगी, रुसवाई, तन्हाई, नोकचोक. थांब थांब थांब, मला अजून हिंदी येतं, मला आठवतंय. असं नको समजू मला एवढंच येतं. गीता, मी बरी आहे. माझा मूड सुधारण्यासाठी इतका केविलवाणा प्रयत्न करू नकोस, त्याने तो आणखी बिघडेल. नक्की काय झालंय? म्हणजे मला सांगण्यासारखं काही असेल तर सांग ना. काही नाही ग, असंच. जान्हवी, जान्हवी, मला ना पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी करून पाहिजे. कोणी ओळखीचं आहे का ग तुझ्या? नाही नाही, म्हणजे मला कुणीच माहिती नाहीये. पण का सर? नाही, काय आहे ह्या आयुष्यात माझ्याच आजूबाजूला ही अशी सगळी माणसं का, याचा मला विचार करायचा आहे. आता बघ ना, ही गीता अजूनही तिला करंट अकाउंट आणि पर्सनल अकाउंट यातला फरक नीटसा कळत नाही. आमच्या स्मितुडीला सकाळी उठल्या उठल्या मला कुठल्या बातम्या देऊ नयेत हे अजूनही कळत नाही. तिचे नातेवाईक शनिवार रविवार आमच्या घरी राहायला येणार म्हटल्यावर बुधवारपासून माझं पाल्पिटेशन वाढायला लागतं हे कळत नाही. कसा मार्ग काढू यातून, जरा सांगतेस का? कोणी तुझ्या माहितीचं असेल तर. नाही, माझ्या माहितीत कुणीच नाही सर. पण तुम्ही प्राणायाम करा, म्हणजे तुम्हाला असा मनावरचा ताण हलका झाल्यासारखा वाटेल. अगं, पण आमच्या स्मितुडीच्या मते माझ्या मनावर कसला ताण नाहीच आहे. मी सकाळी प्राणायामाला बसलो ना की ती मला घरखर्चाच्या गोष्टी सांगते आणि माझं बीपी वाढवते. जाऊ दे, मीच माझं मन मोकळं करण्याचा मार्ग शोधून काढतो. तू जरा प्लीज या गीताला समजाव ग, नाहीतरी ऑफिसमध्ये मला योगासनाचा मास्तर बोलवावा लागेल. गीता, सांग गीताला. मुद्दाम करतेस का ग? आता कशी दात दाखवत असतेस? मग अशी काय दातखिळी बसली होती का? हसावं ग, हसून बोलावं अडचणीत असलेल्या माणसाशी. त्याने कुणाचं नुकसान नाही होत. ते अडचणीत जाऊ दे. आधीच तू मर्जीतली, त्यातून तू आता गोखले. तू काही कमी चमची नाही आहेस त्यांची. ए गप्पा बस, बघू काय गोंधळ घालून ठेवलायस ते. हे बंद केलं आणि आता हे वॉन्ट टू से येस. ही फाईल सेव्ह झाली की नाही हे कसं कळायचं? त्यांनी मला विचारलं की सेव्ह करू का, मी हो म्हणून म्हटलं तर त्यांनी उत्तर द्यायला नको मला की सेव्ह झालीये का नाही ते. कसं समजायचं हे? मे आय कम इन? कम इन. नऊला 1 मिनिट बाकी असो. याबद्दल मी काही बोलले का? नाही. बरं, त्या कुंदन मेहता म्हणून जे येणार आहेत
त्यांच्याबरोबर आपल्या परदेशातल्या टायप्स बद्दल बोलणं चाललंय. पुढच्या महिनाभरात तरी निर्णय घ्यायला हवाय. तो निर्णय घेण्याआधी मला ते प्रपोजल वाचता यायला हवं ना. ह्याला सेव्ह अशी ऑर्डर दिल्यानंतर तो सांगत का नाहीये मला की मी सेव्ह केलंय म्हणून. प्रत्येक गोष्ट माणूस कधीतरी पहिल्यांदाच शिकतो ना. हो बरोबर आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर मला अजूनही मिळालेलं नाहीये. कुठल्या प्रश्नाचं? त्यांनी मला एक प्रश्न विचारला, सेव्ह करू का? मी त्याला हो असं उत्तर दिलं. तर त्यांनी मला आता सांगायला नको का की मी सेव्ह केलंय म्हणून? त्या प्रश्नाचं उत्तर मला का नाही मिळालं? आज मी आय्याजींना लॅपटॉपवर काम करायला शिकवत होते. तुला माहितीये आय्याजी कर्सरला बाण म्हणतात. म्हणजे मला विचारत होत्या, अरे तो बाण कुठे गेला? मला खूप मज्जा आली. लक्ष कुठे आहे? आय एम सॉरी. सेव्ह केलंय की नाही? केलं असणार ना. असणार म्हणजे? म्हणजे ते यंत्र आहे, त्याला सांगितलेलं शिकवलेलं सगळं बरोबर कळतं. म्हणजे त्याला स्वतःची अशी वेगळी बुद्धी नसते. याचा अर्थ काय? मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. मला कळेल असं काही बोलणं होऊ शकतं का? यात न कळण्यासारखं काही नाहीये. त्यानं सेव्ह केलंय की नाही चेक करा ना तुम्ही ते. पण कसं? आता ते तुमचं तुम्हाला शोधून काढावं लागेल. मी नाही मदत करू शकणार काही. आणि मला आता एक महत्वाची मीटिंग आहे अकाउंट्स मध्ये. लोक वाट बघतायत माझी. मी निघू? आई मी येऊ? बेबी तू? अरे बेबी आत्या, माझं जरा काम होतं. अगं मग बस ना. नाही, श्रीकडे काम होतं. माझ्याकडे? हो, म्हणजे मला तुझ्याशी बोलायचंय. अच्छा बरं, माझी एक आता महत्वाची मीटिंग आहे, ती संपली की आपण रिसेप्शनच्या इथे भेटू. ही केबिन माझी नाहीये. मॅडम मी येतो. मुद्दाम करतोय ते सगळं. आपण काय बोललो की आईजीला वाईट वाटेल ते माहित आहे त्याला पक्क. काय झालंय आई? काय नाही ग, मला येत नाही ना हे सगळं. कळत नाही, सुधरत नाही, त्याची गंमत वाटते त्याला. एरवी म्हणाला असता, आई आजी मी तुला सगळं समजावून सांगतो, पण आता भांडलाय ना माझ्याशी म्हणून मुद्दामून सांगत नाहीये. मला छळायचंच आहे त्याला. एरवी मीच म्हटलं असतं मला जमत नाहीये रे हे, तू ऑफिस सोडू नकोस. पण त्याच्या वागण्यानं ना मला आता त्याला शिकूनच दाखवायचंय. त्याला असं वाटत असेल की या बाबतीत आपली आई आजी अडाणी आहे, तर जाऊन सांग त्याला अडाणी असणं चूक नसतं, अडाणी राहणं चूक. आणि त्याची आई आजी अडाणी राहणार नाहीये. शिकून दाखवीन मी याही वयात. आई तुम्ही दोघं जण का वाढवताय हे सगळं? तो करतोय सगळं. जाब विचारला ना त्याला, त्याचा सूड उगवतोय तो. अगं पण तुला असं का वाटतंय? मला नाही वाटत तो हे असं काही सगळं करेल. मला वेट नाही लागलं बेबी, साधी गोष्ट होती. यानं सेव्ह केलंय की नाही एवढंच विचारायचं होतं मला. याने म्हणजे? या लॅपटॉप न ग. ओ, त्यानं सांगितलं नाही ना तर काही हरकत नाही म्हणून. मी विचारेन जान्हवीला.
जा बेबी, सांग त्याला शेवटचे उपकार कर आमच्यावर. हॉटेलमध्ये राहतोय, मुद्दामून चाललंय त्याचं हे सगळं. त्यानं छळच मांडायचं ठरवलंय ना. डोळ्याला डोळा लागत नाही तो कुठे राहतोय, काय जेवत असेल या विचारानं. त्याला सांग काहीही कर म्हणावं. आपणच घेऊन ठेवलेल्या एखाद्या फ्लॅटमध्ये राहायला जा. तुझ्या जन्मभर ऋणी राहू आम्ही, सांग त्याला. सांगेन मी. आणि हे बघ, काय? हे माझं म्हणणं नाहीये, लक्षात ठेव. हो आई. त्यांनी मला एक प्रश्न विचारला, सेव्ह करू का? मी त्याला हो असं उत्तर दिलं. तर त्यांनी मला आता सांगायला नको का की मी सेव्ह केलंय म्हणून? त्या प्रश्नाचं उत्तर मला का नाही मिळालं? किती गोड आहे आई याची. लॅपटॉपला त्यानं असं म्हणत होती. जणू काही लॅपटॉप म्हणजे कोणी माणूसच आहे. मला वाटलं तिच्याजवळ बसावं आणि तिला सगळं समजावून सांगावं, आतापासून इथपर्यंत. पण नाही, मला स्वतःला होल्ड करावंच लागणार. तिला जान्हवीच्या दिशेला वळवावंच लागणार. आणि तिला हे कळायलाही नको की मी मुद्दाम करतोय. तिलाही नको आणि जान्हवीलाही नको. त्या दोघी काही फारशा वेगळ्या नाहीयेत. इनफॅक्ट म्हणून तर मला वाटतंय की त्यांचं खूप छान पटेल. जान्हवी अय्याजीची लेक आणि मी जावई झालो ना तरी चालेल, पण खरंच असं झालं तर माझा आनंद गगनात मावणार नाही.